मंदिरातील प्रसादामध्ये भेटणारी लापशी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे लापशी बनवाल तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मोकळी मऊसूद लापशी बनून तयार होईल। त्यामुळे काही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल किंवा सकाळचा नाश्ता बनवायचा असेल तर ही लापशी नक्की ट्राय करा, जी हेल्दी पण आहे। तर सुरुवातीला एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घालून त्यामध्ये 2.5 वाटी पाणी घातलंय। याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। गूळ फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक तयार होण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवूया। तोपर्यंत त्या गॅसवर एक कुकरमध्ये 2 चमचे तूप घातलंय। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही काजू आणि बदामचे काप घालून ते तळून घेते। तर एकदम कडक आणि थोडेसे लालसर असे तळून घ्यायचे आहे। तळलेले काजू बदामचे काप साईडला एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतले। तोपर्यंत इकडे साईडला ज्या वाटीने गूळ आणि पाणी मोजून घेतलेला होता त्या सेम वाटीने 1 वाटी दलिया घेतलाय। दलिया म्हणजेच गव्हाचा जाडसर गरा असतो, तो मार्केटमध्ये दलिया या नावानेच भेटतो। 1 वाटी दलिया उरलेल्या तुपामध्ये घालून मध्यम गॅसवर हलवत भाजून घ्यायचा आहे। दुसऱ्या गॅसवर आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे। गूळ पाण्यामध्ये फक्त वितळून घेतला आणि एकदा उकळी काढून घेतली। त्यानंतर गॅस बंद केला। येथे दलिया फुललेला दिसतोय, थोडासा कलर चेंज झालाय आणि हलकासा वासही येतो। दलिया हा भाजलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चाळून गुळाचं केलेलं पाणी घालायचं। पाणी चाळून घातल्यामुळे गुळामध्ये असलेला कचरा लापशीत जाणार नाही। नंतर येथे लापशीमध्ये पाव चमचा वेलची पावडर घातलीये। पाव चमच्याला थोडीशी कमी जायफळ पावडर घातलीये। चिमूटभर मीठ घातलंय। मिठामुळे लापशीची टेस्ट वाढते। त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घ्यायच्या। सुरुवातीलाच ड्रायफ्रूट तळवले त्यावेळीच खोबऱ्याचे काही कापही तळून घ्यायचे। लापशीमध्ये खोबऱ्याचे काप नक्की घातले जातात। ड्रायफ्रूट घातले नाही घातले तरीही चालते, पण खोबऱ्याचे काप हे नक्की घातले जातात। लक्षात आल्यानंतर तडका पॅनमध्ये येथे काही लालसर असे खोबऱ्याचे काप तळून घेतले। कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकरचा प्रेशर थांबला। त्यानंतर झाकण उघडले तर आपली लापशी एकदम मोकळी अशी शिजलेली दिसते। मी दाखवलेल्या गूळ, पाणी आणि दलियाच्या योग्य प्रमाणामध्ये लापशी बनवली तर एकदम मऊसूद परफेक्ट अशी लापशी बनून तयार होते। तर इथे लापशी व्यवस्थित शिजलेली आहे। लापशी एकदा व्यवस्थित सर्व मिक्स केली। त्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेले खोबऱ्याचे काप आणि ड्रायफ्रूटचे काप घातले आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर ही लापशी आपल्याला एका मोकळ्या भांड्यामध्ये लगेच गरमागरम असतानाच काढून घ्यायची। तर तयार झालेली आहे एकदम मोकळी गरमागरम अशी लापशी। फक्त 2 चमचे तुपामध्ये गरमागरम अशी लापशी बनून तयार झाली। तर या लापशीमध्ये वरतून थोडीशी भाजलेली खसखस घालायची, त्यामुळे दिसायला आकर्षक तर दिसतेच, त्याचबरोबर थंडीमध्ये खसखस ही अवश्य खाल्ली जाते।